नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सर्व बांधवांना प्रश्न पडलेला आहे की मे, जून, जुलै महिन्याची पेन्शन वाटप कधी सुरू होणार आहे, वेबसाईट सुरू झाली किंवा नाही। तर मित्रांनो, अजूनपर्यंत वेबसाईटवरचा मेसेज गेलेला नाही, त्यामुळे आपल्याला वेबसाईटवर स्टेटस चेक करता येणार नाही आणि जोपर्यंत ही माहिती अपडेट होत नाही तोपर्यंत पेन्शनबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती आलेली नाही। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, सध्या राज्यात अधिवेशन चालू आहे, हे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते, कारण या काळात विविध योजनांचे निर्णय घेतले जातात। काही योजनांसाठी अतिरिक्त निधी मंजूर केला जातो, तर काही योजनांमधील आर्थिक मदत वाढ केली जाते। या पार्श्वभूमीवर आता सुरू असणारे अधिवेशन हे संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जात आहे। आपल्याला माहिती असेल की यापूर्वी झालेल्या अधिवेशनादरम्यान दिव्यांग लाभार्थ्यांच्या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्यात आली होती। त्यावेळी मिळणारी रक्कम वाढवून 2,500 रुपये करण्यात आली होती। म्हणून अनेक लाभार्थ्यांना अपेक्षा आहे की या पावसाळी अधिवेशनात सुद्धा वाढ होईल। मित्रांनो, 22 जूनपासून हे पावसाळी अधिवेशन चालू झालेले आहे, ते 10 जुलैपर्यंत चालणार आहे। अधिवेशन म्हणजे राज्यातील विविध प्रश्नांवर सरकार लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा होण्याचे व्यासपीठ असते। या काळात आमदार आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडतात आणि सरकारकडून त्यावर उत्तर मागतात। तर मित्रांनो, आपल्या हक्काचे आमदार बच्चूभाऊ कडू हे आता अधिवेशनामध्ये सामील झालेले आहे। ते आमदार झाल्यापासून हे पहिलंच त्यांचं अधिवेशन आहे आणि ते अधिवेशनात आपले प्रश्न मांडणार आहेत। याच कारणामुळे हे अधिवेशन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर पात्र नागरिकांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे। कारण अनेक दिवसापासून दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वाढावे तसेच विधवा महिलांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी विविध स्तरावरून केली जात आहे। जर या मागण्यांबाबत बच्चूभाऊ कडू यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला किंवा या विषयावर चर्चा झाली तर सरकारला याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल। म्हणूनच अनेक लाभार्थींचे लक्ष या पावसाळी अधिवेशनाकडे लागले आहे। या काळात या विषयावर चर्चा होते का आणि सरकारकडून याबाबत कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या विधवा महिलांना, दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे। कारण आजच्या या वाढत्या महागाईत अनेक लाभार्थ्यांना मिळणारी सध्याची अनुदानाची रक्कम ही अपुरी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे आणि ती वेळेवर सुद्धा मिळत नाही। विशेषतः विधवा महिला, निराधार व्यक्ती आणि दिव्यांग बांधवां यांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, घर खर्च आणि इतर आवश्यक खर्च लक्षात घेता आर्थिक सहाय्यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात येते। याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनाबाबतही अनेक संघटना, कार्यकर्ते, लाभार्थी सातत्याने आपली भूमिका मांडत आहे। वाढत्या महागाईमुळे सध्याच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक स्तरावरून व्यक्त केले जात आहे। त्यामुळे आगामी काळात या विषयावर चर्चा झाल्यास लाभार्थ्यांच्या अपेक्षा आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाऊ शकते, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत। फक्त सोशल मीडियावर किंवा आपापसात मागणी करून कोणताही निर्णय होत नाही। एखाद्या विषयावर सरकारने गंभीरपणे विचार करायला असेल तर तो विषय अधिवेशनात मांडला जाणे महत्त्वाचे आहे। समजा बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन वाढवण्याचा किंवा विधवा महिलांच्या अनुदानात वाढीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला तर सरकारला त्यावर उत्तर द्यावे लागेल। त्याचप्रमाणे या विषयावर चर्चा झाली की सरकारकडे स्पष्टीकरण मागितले गेले तर हा प्रश्न अधिकृतपणे शासनाच्या विचाराधीन असल्याचे मानले जाते। यामुळे संबंधित विभागालाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागते। म्हणजेच अनुदान वाढीबाबत सरकारचा नेमका विचार काय आहे, पुढे काय निर्णय होऊ शकतो किंवा कोणत्या कारणामुळे वाढ करता येत नाही याबाबत माहिती सभागृहासमोर येऊ शकते। म्हणूनच या विषयावर चर्चा होणे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे। अनेक लाभार्थ्यांना असे वाटते की अधिवेशनात अनुदान वाढीची घोषणा झाली तरच फायदा होईल, पण प्रत्यक्षात तसं नाही। समजा या अधिवेशनात मानधन किंवा अनुदान वाढीचा कोणताही निर्णय झाला नाही तरी सुद्धा विषय सभागृहात चर्चेला येणे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकते। कारण जेव्हा एखादा आमदार हा प्रश्न सभागृहात उपस्थित करतो तेव्हा सरकारला त्याबाबत अधिकृत उत्तर द्यावे लागते। उदाहरणार्थ, जर अनुदान वाढीबाबत प्रश्न विचारला गेला तर सरकारला सांगावे लागते की सध्या वाढ का करता येत नाही, त्यामागील कारणे काय आहेत, भविष्यात त्याबाबत काही विचार सुरू आहे का, तसेच पुढील काळात आर्थिक सहाय्य वाढवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, निधीची परिस्थिती काय आहे किंवा सरकारचा याबाबत नेमका दृष्टिकोन काय आहे याची माहिती देखील समोर येऊ शकते। म्हणूनच फक्त घोषणा होणेच महत्त्वाचे नसते तर विषय अधिकृतपणे चर्चेला येणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते। कारण अशा चर्चेमुळे
लाभार्थ्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले जाते आणि पुढील निर्णयासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. कोणतीही मागणी पूर्ण व्हायची असेल तर यासाठी केवळ काही लोकांनी प्रयत्न करून चालत नाही, तर लाभार्थ्यांनीही आपल्या स्तरावरून आवाज उठवणे गरजेचे असते. जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्या मतदारसंघातील आमदार, लोकप्रतिनिधी, संबंधित पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकता. कारण लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्या आणि मागण्या समजल्या तर ते त्या सभागृहात मांडू शकतात. विशेषतः अनेक दिव्यांग बांधव विविध सामाजिक संस्था, संघटना किंवा इतर क्षेत्रामधील सक्रिय काम करत असतात. काही जण विविध पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात. अशा व्यक्तींनी आपल्या संपर्कातील लोकप्रतिनिधींना या विषयाची माहिती दिली आणि हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती केली तर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण जितक्या जास्त प्रमाणात हा विषय लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचेल तितकी त्यावर चर्चा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या परीने हा विषय योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. एखादा प्रश्न सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी तो जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कारण जर वेगवेगळ्या भागातील आमदार आणि लोकप्रतिनिधी एकाच विषयाबाबत सरकारचे लक्ष वेधू लागले तर त्या विषयाचे महत्त्व अधिक वाढते. म्हणून दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांच्या अनुदानवाढीचा मुद्दा जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी प्रत्यक्ष लाभार्थी आपल्या स्तरावर प्रयत्न करू शकतो. आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना या मागणीची माहिती देणे आणि हा विषय अधिवेशनात मांडण्याची विनंती करणे महत्त्वाचे ठरू शकते. कारण जितक्या मोठ्या प्रमाणात हा मुद्दा पुढे जाईल तितकी त्यावर चर्चा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनाच्या काळात लाभार्थ्यांनीही आपल्या परीने ही जबाबदारी स्वीकारून हा विषय योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण विषयाबाबत तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटते? दिव्यांग लाभार्थी आणि विधवा महिलांना अनुदानामध्ये वाढ होणे गरजेचे आहे का? तुमचे मत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, पेन्शनसुद्धा या आठवड्यातच मिळणार आहे, त्याबाबत लवकरच निर्णय येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.